नमस्कार, मेरा नाम सुमन वर्मा है और मैं बोरसी में रहती हूँ। पिछले 5 महीनों से मैं कैंगेन मिरेकल वाटर पी रही हूँ। उसके पहले मुझे बहुत सारी हेल्थ समस्याएं थी, जैसे गहरी नींद नहीं आती थी, ज्वाइंट पेन था, थकान लगती थी। वो सब समस्याएं पानी पीने के बाद बहुत कम हुई है। और मुझे फ्रोजन शोल्डर की भी शिकायत थी 8-10 महीने से। डॉक्टर के पास गई तो उन्होंने कहा इसका तो कोई इलाज नहीं है, एक्सरसाइज करना पड़ेगा और कोई दवाई इसकी होती नहीं है। लेकिन मैंने पानी पीना शुरू किया 5 महीने से, मुझे काफी फायदा हुआ। मतलब मैं सोची नहीं थी कि मेरा दर्द जो है वो कम हो जाएगा। 90% दर्द मेरा कम है और मेरे हाथों का मूवमेंट पूरा आगे पीछे हो जाता है। प्रत्येक स्टोरी असते की वेनेवर आपण जेव्हा लोकांना कॅंगेन बद्दल सांगतो तर प्रत्येकाच्या मनात एक निगेटिव्हिटी असते की पाणी असं काय करू शकतो। सो त्याआधी माझंही सेम कन्सर्न होतं। ज्यावेळी मला माझ्या भावानी प्रणित बोरकर त्यांनी जेव्हा मला कॅंगेन बद्दल सांगत होता तो त्यावेळी लाईक मी भले फिटनेस फील्ड मधला असून सुद्धा पण मला याचं काय नॉलेज नव्हतं। सो लॉकडाऊन मध्ये असं झालं की इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन होतं आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ आणि आम्ही संपर्कात आलो। आमचं रिलेशन आहे पण तरी सुद्धा एक संपर्कात नव्हतो। बट तो सतत मला कॅंगेन बद्दल सांगायचं आहे असं, पण मी त्याला असं होतं की जाऊ दे यार, इतकं म्हणजे मी पण थोडंसं माझ्या लाईफमध्ये बिझी होतो। बट 2020 मध्ये ज्यावेळी पॅन्डेमिक होता त्यावेळी असं आहे की माझा काका आणि प्रणितचा मामा, बेसिकली माझ्या आत्तेचा मुलगा आहे प्रणित। सो बाजूबाजूला राहतो आम्ही, मी आणि माझा काका। सो हा तिथे आलेला। सो त्यावेळी मशीन बद्दल म्हणजे वास्तविक मी मशीन पहिली बघितली होती की नेमकं काय आहे आणि मी थोडासा R&D करणारा माणूस आहे। मी लगेच कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, कारण मी माझा पहिल्यापासून स्वभाव आहे की मी प्रत्येक गोष्टीचा R&D करतो, नो मॅटर व्हॉट। सिन्स फिटनेस फील्डमध्ये असल्यापासून मी सगळ्या गोष्टीचं करतो। सो त्यावेळी कॅंगेन बद्दल ज्यावेळी सांगितलं गेलं होतं तर मी पहिली व्हिडिओ आपण बघतो ना युट्यूबवर, बेनिफिट्स ऑफ अल्कलाइन वॉटर, तर पहिलीच एक निगेटिव्ह व्हिडिओ आलेली तिथे नाही। आणि इट्स अ फॅक्ट, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की आपलं हे जे कॅंगेन वॉटर हे अल्कलाइज्ड वॉटर आहे, इट्स नॉट अल्कलाइन वॉटर। सो बऱ्याच लोकांना डिफरन्स माहिती नाहीये, तो थोडं सांगू इच्छितो। अल्कलाइन म्हणजे जे केमिकली प्रोसेस केलं जातं त्याला अल्कलाइन म्हणतात आणि आपलं जे इलेक्ट्रोलायसिस होतं त्याला अल्कलाइज्ड म्हणतात। सो हा एक बेसिक डिफरन्स आहे। सो त्यामुळे ज्यावेळी मी ह्याबद्दल बघितलं होतं आणि इट वॉज अ डॉक्टर्स व्हिडिओ, आपण प्रत्येक डॉक्टरांचं पहिलं ऐकतो। सो मी त्यावेळी अजूनही मला हसायला येतं, मी आणि माझा भाऊ आम्ही खूप डिबेट करायचो, तुम्हाला सांगायचं मी नाही रे वेडायच का तू, डॉक्टरचं बोलताय। सो नंतर मी म्हटलं नाही, तुम्हाला बोलता तू डेमो बघ, हे बघ। मी अजूनपर्यंत त्याच्यानंतर पण डेमो पाहिलं नव्हतं। मग असं झालं की नाही सर, भाऊ बोलतो ना काय नाही काहीतरी असेल तो माझ्या वाईटाचं काही बोलणार नाही। मग मी माझं थोडं स्वतःचं R&D करायला स्टार्ट केलं। मग युट्यूबवर मला असे बरेचसे व्हिडिओज भेटले। फर्स्ट ऑफ ऑल मी जो माझा जो कन्फ्युजन होता अल्कलाइन आणि अल्कलाइन तो मी पहिला क्लिअर केला, हे नेमकं काय आहे। देन स्लोली मला याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि पॅरलली मी पाणी सुद्धा युज करत होतो। आणि सो त्यामुळे माझ्या आईला आलेला अनुभव आहे। 2020 पासून आता माझ्याकडे 1.5 वर्ष झाली मशीन आहे। थोडंसं प्लीज झूम इन केलं तर बरं होईल। हा टेस्टिमोनी मला दाखवायचा माझ्या आईचा, इफ जर तुम्हाला हा काही हा ऍक्च्युली रिझल्ट साठी मी घेतलेला आहे माझ्या आईसाठी। कारण माझ्या आईला तुम्ही बघाल लेफ्ट मध्ये, शी वॉज सफरिंग फ्रॉम मल्टिपल थिंग्स लाईक त्यांना आर्थरायटिस होतं आणि फ्रोझन शोल्डरचे इश्यूज होते। अँड यू कॅन सी वेट लॉस, वेट गेन पण मल्टिपल झालेला आहे बिकॉज ऑफ इन्फ्लमेशन, जे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती नाहीये। सो आज गेल्या 1.5 वर्षापासून मी मशीन युज करतोय। माझी आई योगा, स्लाइट योगा करते, नो डाएट नथिंग। बट आज ज्यावेळी माझ्या आईचं वेट होतं 76 होतं आणि आता तिने जस्ट काल का परवा वेट केलं तर 61 आहे। तो हा एक माझा टेस्टिमोनी मला शेअर करायचा। थँक्यू।